हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. सर, जसं की तुम्ही सांगितलं होतं त्याचप्रमाणे आपल्याला पाऊस सुद्धा पाहायला मिळत आहे. किनारपट्टीला अतिमुसळधार व जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे आणि बऱ्याचशा भागातून बऱ्याचशा शेतकऱ्यांचे आपल्याला फोन येत आहे, की रिमझिम पाऊस सुरू हं. आहे आणि काही भागातनी तर ढगाळ वातावरण राहत आहे. तर काय राहणार सर आता आजपासून पुढील कंडिशन? आता हवामानात बदल झालेला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये एक डिप्रेशन तयार झालेलं होतं हो, बरोबर. आणि त्यामुळे अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे जोरदार खेचले गेले हो. आणि त्याचा परिणाम म्हणून एक चक्राकार स्थिती पालघरच्या दरम्यान अरबी समुद्रात तयार झाली हां, हां, हां. आणि त्याचा परिणाम संपूर्ण किनारपट्टीला आपल्याला बघायला मिळाला. हो, त्यामुळे काही ठिकाणी 500-600 मिलीमीटर पाऊस देखील 24 तासात झालेला आहे. बरोबर. आणि गेले 48 तास जवळपास 1,500 मिलीमीटर पाऊस हो, घाटमाथ्यावर नोंदला गेलेला आहे. हो. तर एवढं पाऊस होण्याचं हे काही म्हणजे वेगळेपणा नाही. लोकं मला असा प्रश्न विचारतात, हां, हां, हां. की एल निनोचं वर्ष आहे, दुष्काळ पडणार म्हणतात, तर मग एवढा 48 तासामध्ये 1,500 मिलीमीटर पाऊस कसा झाला? हो, बरोबर. तर त्याचं उत्तर मला या निमित्ताने सांगायचं आहे, की आम्ही जेव्हा अंदाज देतो तेव्हा आता सांगितलेलं आहे, हां. की जेव्हा एल निनोचं वर्ष असतं तेव्हा घाटमाथ्यावर आणि कोकणामध्ये हो, सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो बरोबर. आणि त्याच वेळेस विदर्भामध्ये देखील पूर्व विदर्भात खास करून चांगला पाऊस पडतो. हो, हो. सरासरीच्या जवळपास. मात्र बरोबर. पर्जन्यछायेच्या प्रदेशात त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा हां, हां. आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र पाऊस कमी असतो हो, आणि त्याच पद्धतीची सिच्युएशन सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. बरोबर आहे सर. त्यामुळे आश्चर्याची गोष्ट अशी काही नाही, की त्या ठिकाणी दुष्काळ सांगून पाऊस कसा झाला, तर त्या ठिकाणी पाऊस होतच असतो. हो, हो, बरोबर. त्यानंतर आता पुढचा अंदाज जर सांगायचा झाला, तर आता ते डिप्रेशन मध्य प्रदेशमध्ये येऊन आता कमजोर झालेलं आहे. हो, आणि ते बऱ्याच अंशाने उत्तर प्रदेशकडे सरकणार आहे. त्यामुळे हो, त्याचा महाराष्ट्रावर फार परिणाम राहणार नाही हो, किंवा अरबी समुद्रातून वारे खेचण्याचं प्रमाण देखील त्याचं कमी होणार बरोबर. आणि त्याच्यामुळे जो प्रभाव पश्चिम किनारपट्टीला तयार झाला होता तो आता हां, आजपासून कमी व्हायला सुरुवात केली. हां, हां, हां. तरी देखील उत्तर महाराष्ट्र, नाशिकच्या काही भागामध्ये किंवा अहिल्यानगर पश्चिममध्ये किंवा अगदी छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिममध्ये थोडं काही भागामध्ये अ, हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. हो, परंतु फार प्रभाव त्याचा आता राहिलेला नाहीये. नाही. त्यामुळे काल मुख्यमंत्र्यांनी देखील नाशिकमध्ये ढगफुटी होईल असा अंदाज दिलेला होता. परंतु तो प्राथमिक अंदाज असतो हो, बरोबर. आणि हवामान ही बदलणारी गोष्ट आहे. त्यामुळे त्यात बदल झालेला आहे. हो, त्यामुळं काही तालुक्यांमध्ये नाशिकचा चांगला पाऊस आजही होणं अपेक्षित आहे. हां, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि पुणे हो, या जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये घाटमाथ्यावर देखील पावसाची शक्यता अजून कायम आहे. हो, बरोबर. परंतु बाकी जे घाटाच्या पश्चिमेचा भाग आहे, हां, त्या भागात मात्र पाऊस थोडाफार कमी होऊ शकतो. हो, आपण असं बघितलं की दरम्यानच्या काळात हे जेव्हा वातावरण बनलं तेव्हा नाशिक पूर्व भागापर्यंत पावसाचं वातावरण तयार झालं होतं. हां, हां. अहिल्यानगरच्या बहुतांशी जिल्ह्यामध्ये, पुण्यामध्ये, हो, साताऱ्यामध्ये किंवा इथं कोल्हापूरपर्यंत रिमझिम पावसाचं प्रमाण देखील अगदी पूर्वेपर्यंत वाढलं होतं. बरोबर आहे सर. ते देखील आता हळूहळू कमी होईल. हो, मात्र घाटमाथ्यावरचा आणि कोकणातला पाऊस जसा कमी होतो, हं. तसं त्याबरोबर वारे थोडे कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाही. आणि दरम्यान जेव्हा कोकणातला पाऊस कमी होईल, तेव्हा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र किंवा विदर्भात देखील हो. मध्य महाराष्ट्रात थोडं स्थानिक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. हं, हं. हे कधी घडेल? तर हे 10 तारखेपासून पुढे हं. अगदी 15 तारखेपर्यंत अगदी किरकोळ पावसाच्या घटना घडतील. पाऊस हो, मोठ्या खंडासारखी परिस्थिती महाराष्ट्रात येईल. हो, बरोबर. मात्र 15 तारखेनंतर पुन्हा एकदा घाटमाथ्यावर आणि कोकणात पावसाच्या सरी सुरू होतील. हं. सुरुवातीला हलकं वातावरण असतं 15ला 16ला हो, नंतर ते वाढत जाईल. बरोबर. दरम्यान सर्व व्यापक असा पाऊस आपल्याला 19, 20, 21 तारखेला महाराष्ट्रात होताना दिसेल. हां, हां, हां. म्हणजे स्थानिक वातावरण पोषक होईल परत. मग मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल, पश्चिम महाराष्ट्रात पडेल, हो, उत्तर महाराष्ट्रात देखील पडेल, मध्य महाराष्ट्रात पडेल, हो. पूर्व विदर्भात देखील पडण्याची शक्यता आहे. हां, हां, हां. म्हणजे मग साधारण 19 तारखेपासून पुढे म्हणजे आपण असं म्हणलं की उत्तर जुलैच्या उत्तरार्धामध्ये हो, चांगल्या प्रकारचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. हो. कारण आयोडी हा सक्रिय होण्याची शक्यता म्हणजे पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे. हां, हां, हां. आणि IMDने किंवा बऱ्याच संस्थेने तशा प्रकारचे आपल्याला अंदाज दिलेले आहे.
हो, बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतंय की ह्या घटना घडल्या तर मग पावसाच्या प्रमाणात वाढ होईल. हो, हो, बरोबर. त्यामुळं एल निनो हा केवळ एकमेव घटक नाही की हं. जो आपल्याला पावसावर परिणाम करतो, पण तो मेजर तो घटक आहे. हं. बाकी देखील त्याला काउंटर करणारे थोडे घटक आहेत, ते एनजीओ सारखा घटक आहे, आयओडी सारखा घटक आहे, किंवा आता एक नवीन ट्रेंड आपण गेल्या 5 वर्षात बघतो हो. की 15 ऑगस्ट नंतर विशाखापट्टणमच्या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र विकसित होतात आणि ते काय त्यामुळे महाराष्ट्रात 15 ऑगस्ट पासून पुढे हां. फार चांगला पाऊस पडतो आणि हो, बरोबर. त्याच्या अगोदर जे कमी दाब तयार होतात बंगालच्या उपसागरात ते आधी उत्तरेकडून जातात. हो. म्हणजे पश्चिम बंगाल, ओरिसा, छत्तीसगड किंवा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी जातात. हो. त्यामुळे त्याचा आपल्याला फार फायदा होत नाही. तो फक्त घाटमाथ्याला पाऊस वाढतो. बरोबर. उर्वरित महाराष्ट्रात त्याचा फार फायदा होत नाही. नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यावं की एल निनोच्या वर्षात पर्जन्यछायेच्या प्रदेशात कमी पाऊस आम्ही सांगितलेला आहे. हो. मराठवाड्यात कमी पाऊस सांगितलेला आहे. हो. त्यामुळं जर आपल्याकडे पुरेशी ओल नसेल तर पेरणीची घाई करू नका. बरोबर. जर समाधानकारक पाऊस नसेल तर विनाकारण खर्च करू नका. हो. या प्रकारचे विनंती मी शेतकऱ्यांनी केलेली आहे यापूर्वी देखील. बरोबर. आणि बऱ्याचदा मी असं मराठवाड्यात बघितलंय की लोक अतिशय घाईने धूळ पेरणीसारखी पेरणी करतात. हवामान असे आहेत की जे मोघमपणे पाऊस येईल असं सांगतात हो. आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवून शेतकरी पेरणी करतो. मात्र मग परत दुबार पेरणीची वेळ येऊ शकते बरोबर. किंवा पेरणी वाया जाऊ शकते कारण जर पाऊस वेळेत आला नाही तर. हो. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःच्या अनुभवाचा सुद्धा वापर बरोबर. या निर्णयामध्ये केला पाहिजे. कारण आम्ही उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रात पाऊस कमी सांगतो. बरोबर. याचा अर्थ हे वर्ष या ठिकाणी खरीप पिकांसाठी हो. साहेबदायक असू शकतं. मात्र रब्बी पिकांमध्ये मला थोडी खात्री वाटते की रब्बीचं पीक महाराष्ट्रभर हां. अतिशय चांगलं येण्याची शक्यता आहे. हां. याचं कारण असं आहे की आयओडी पॉझिटिव्ह असेल हो. आणि एनजीओचा फॅक्टर सक्रिय होईल हो. किंवा जो नवीन ट्रेंड कमी दाबांचा महाराष्ट्रावर येण्याचा आहे तो देखील 1-2 कमी दाब जरी महाराष्ट्रात आले तर मुबलक पाऊस होऊन जाईल. बरोबर. त्यामुळे महाराष्ट्राची पावसाची गरज, पिकांची गरज भागू शकते. हो. त्यामुळे हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. बरोबर. मात्र सर शेतकऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण आहे की खंड वगैरे पडणार का काही जुलैमध्ये? 100% खंड हे पडत असतात, परंतु जुलैचे खंड हे नेहमी लक्षात ठेवायचे छोटे असतात. हां, हां, हां. ते 4-5 दिवसाचे खंड असतात. ते काय अगदी 15 दिवसाचा वगैरे खंड नसतो. हो. त्यामुळे जुलै हा महिना हलका ते मध्यम पाऊस देणारा असतो. बरोबर. घाटमाथ्यावर कोकणात आणि पूर्व विदर्भात हा जास्त पाऊस देतो. हो. बरोबर. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याविषयी साक्षर असणं आवश्यक आहे किंवा सावध असणं आवश्यक आहे. हो, बरोबर. आणि सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला जुलैविषयी एक अंदाज विचारण्यात येत आहे की जुलैचा अंदाज काय राहणार, परंतु आपण ते पुढील व्हिडिओमध्ये घेऊया. तर ते कोणत्या तारखेला मला तुम्ही रेकॉर्डिंग देणार ते शेतकऱ्यांना सांगा आणि तुमच्या चॅनलविषयी सुद्धा सांगा सर. आपण हा डॉक्टर मच्छिंद्र बांगर ब्लॉग याच्यावर आपण रविवारी हो. जुलै महिन्याच्या अंदाजाचा व्हिडिओ पब्लिश केलेला आहे. बरोबर. शिवाय शेती माझी प्रयोगशाळा या चॅनलवर आपण सकाळ संध्याकाळ आपले अंदाज देत असतो. बरोबर सर. आपले अंदाज हे विभागवार म्हणजे जसं कोकण, त्यानंतर मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, हो. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असे आपण विभागवार ते अंदाज देत असतो. बरोबर सर. कधी कधी आपल्याला आवश्यकता वाटली तर ते जिल्हानिहाय पण देतो. हो. परंतु आपण तालुकानिहाय काही अंदाज देत नाही. हे बरोबर. मात्र शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावं. हो. बरोबर सर. नक्कीच सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद. हो.